पिंपरी चिंचवडच्या मौशी येथील झालेल्या दुर्घटनेचं शोधकार्य अजूनही सुरू आहे। 64 तास उलटले तरी शोधकार्य संपलेलं नाही। आता दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काँक्रीटचा भाग तोडण्यासाठी अत्याधुनिक डिमॉलिशन एक्स्कव्हेटर मशीन आणण्यात आलंय। या मशीनद्वारे इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्यासाठी तसंच इमारतीमध्ये सुरक्षित प्रवेश करण्यासाठी नवा मार्ग तयार करण्यासाठी या मशीनचा वापर केला जाणार आहे। मशीनच्या सहाय्याने दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडण्यात आलेला आहे। आता पहिल्या मजल्यावरील स्लॅबचं पाडकाम सुरू आहे। या स्लॅब खालीच अडकलेले 8 कामगार असण्याची शक्यता वर्तवली जाते। आज हे शोधकार्य संपेल अशी अपेक्षा आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मोशी दुर्घटनेचा सविस्तर आढावा घेतलाय। यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत देण्याचे निर्देश दिलेत। महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना सर्व माहिती दिली आहे। मोशीतील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी दिलेत। यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। तर मोशी इथल्या या घटनेला आता 64 तास उलटून गेलेले आहे, मात्र अजूनही बचाव कार्य पूर्णपणे झालेलं नाहीये। हे बचाव कार्य अतिशय संथ गतीने सुरू असल्याचा आरोप वारंवार हे नातेवाईक करतायत। मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा काल आढावा घेतलाय। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, आता घटनेला 64 तास उलटून गेलेत, मात्र अजूनही बचाव कार्य संपलेलं नाही। सध्या नेमकं काय सुरू आहे, कशा रीतीने बचाव कार्य पुढे जात आहे? माधवी, आता 64 म्हणण्यापेक्षा आता 65 तास उलटले असं आपल्याला म्हणता येईल आणि अजूनही या ठिकाणी मोशी दुर्घटना इमारतीचं सगळं शोधकार्य सुरू आहे। मध्यरात्री अत्याधुनिक पोकलेन जे आहेत, जे कटर असतात, तशा प्रकारच्या 2 मशिनरी या ठिकाणी मागवण्यात आलेल्या होत्या आणि दुसरा मजला जो आहे, जो वरच्या दिशेला आपल्याला दिसतो, पहिल्या दिवसापासून जे दिसतोय, तो स्लॅब जो आहे तो बाजूला काढण्यात मध्ये यश आलेलं आहे आणि आता पहिल्या मजल्याचा स्लॅब जो आहे तो बाजूला काढला जाणार आहे। आणि हितच जे 8 व्यक्ती अडकल्याची भीती जी व्यक्त केली जाते आहे ती याच मजल्याच्या खाली असणार आहे। त्याच्यामुळं आता हा टप्पा जो आहे तो या बचाव कार्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा असणार आहे आणि तो हटवण्यासाठी पुढचे आणखी 2-2.5 तास लागतील असा अंदाज जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातोय। आणि त्यानंतर या ढिगाऱ्याखाली जे आहे ते 8 जण अडकलेले असण्याची शक्यता आहे। खरं तर 2 दिवसापूर्वी 10:30 वाजता एक मृतदेह बाहेर निघालेला होता। तेव्हापासून आतापर्यंत सगळे नातेवाईक, या 8 कामगारांचे नातेवाईक जे आहेत ते तिथं आस लावून उभे आहेत, संतप्त झालेले आहेत, आक्रोश ते या ठिकाणी व्यक्त करतायत आणि साहजिक आहे, कारण त्यांच्या घरातला व्यक्ती या इमारतीमध्ये अडकलेला आहे आणि तो कधी बाहेर येईल या अनुषंगाने ते आक्रोश करतायत आणि त्यांनी आरोप सुद्धा केले की संत गतीनं हा सगळा शोधकार्य या ठिकाणी सुरू आहे। त्याच्यामुळेच काल शेवटी अत्याधुनिक पोकलेन आणि कटर जे आहेत ते मागवण्याची वेळ प्रशासनावरती आली आणि रात्रीत त्यांनी दुसरा स्लॅब बाजूला केलेला आहे। पहिला स्लॅब आता बाजूला करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यानंतरच ते 8 जण अडकलेले जे आहेत ते त्यांना बाहेर काढण्यामध्ये यंत्रणांना यश येऊ शकत आहे। माधवी, नक्कीच नाझीम, आज तरी हे बचाव कार्य पूर्ण होतं का आणि त्यासोबतच या 8 जणांचा शोध लागतो काय पाहणं महत्त्वाचं असेल। नाझीम, प्रत्येक महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।